पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी। लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी। मधुरावाणी होटी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी। धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी। तुकोबाराय म्हणतात, जे दयावंत असतात ते धन्य असतात। जे दयावंत असतात ते धन्य असतात। मग हे धन्य म्हणजे काय आणि दयावंत म्हणजे काय? तर दयावंत म्हणजे आपपर भाव न ठेवता दुःखी माणसाचे दुःख निवारण करण्यासाठी अंतकरणात असलेली तळमळ म्हणजे दया। दया कशाला म्हणतात? की आपपर भाव न ठेवता दुःखी माणसाचे दुःख निवारण करण्यासाठी अंतकरणात असलेली तळमळ म्हणजे दया। आणि ज्याच्या अंतकरणात दया आहे तो दयावंत। ही झाली दयेची व्याख्या। आता धन्य म्हणजे काय? तर धन्य म्हणजे मुक्ती। तुम्हाला मुक्ती मिळाली म्हणजेच तुम्ही धन्य झाले। धन्य या शब्दाचा खरा अर्थ होतो मुक्ती। माणसाला मुक्ती मिळणं हीच मानवी जीवनाची खरी धन्यता आहे। परंतु तरी ढोबळमानाने लौकिक जीवनात धन्य या शब्दाचे इतरही अर्थ होतात। जसं की धन्य म्हणजे महान, कृतार्थ, चांगला, भाग्यवंत, पुण्यवंत याही शब्दांना आपण धन्य म्हणतो। जसे की तुकोबाराय म्हणतात की धन्य मी मानीन आपुले संचित। धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामी। देवा, तुझ्या नावाची मला गोडी लागली, याचं कारण काय? तर माझं संचित धन्य आहे। संचित धन्य आहे म्हणजे काय? चांगलं आहे, माझं संचित पुण्यवान आहे, असाही धन्य शब्दाचा अर्थ होतो। आणि नाथ महाराज म्हणतात, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंता जन्मीचा शिन गेला। संतांची भेट झाली की अनंता जन्माचा सीन जातो, अर्थात संत कृपेने तुम्ही मुक्त होता। मग इथं धन्य शब्दाचा काय अर्थ आहे? धन्य म्हणजे मुक्ती।
आणि म्हणून धन्य हा शब्द थोडा व्यापक आहे. धन्य म्हणजे मुक्ती, धन्य म्हणजे महान, धन्य म्हणजे कृतार्थ, धन्य म्हणजे चांगला, धन्य म्हणजे भाग्यवंत, धन्य म्हणजे पुण्यवंत, अशा अनेक अर्थ आहेत. परंतु धन्य या शब्दाचा खरा अर्थ होतो मुक्ती. मनुष्यानं मुक्ती मिळवली की त्याचं जीवन धन्य होतं. आणि म्हणून धन्य या शब्दाचे इतर अनेक अर्थ जरी असले तर धन्य या शब्दाचा प्रमुख अर्थ आहे मुक्ती मिळवणं. आणि म्हणून धन्य किंवा धन्यता म्हणजेच मुक्ती मिळवणं. आणि म्हणून महाराज म्हणतात की धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. अर्थात जे दयावंत असतात ते धन्य असतात. मग दयावंत मनुष्य धन्य का असतो? दयावंताला तुकोबरा धन्य का म्हणतात? दयेचा व धन्यतेचा अर्थार्थी संबंध काय? तर तो संबंध असा आहे की दया मनुष्यास मुक्त करते व मुक्ती मिळवणे हीच मानवी जीवनाची खरी धन्यता असते. आणि हाच दया आणि धन्यतेचा संबंध आहे. दया तुम्हाला मुक्ती मिळवून देते. मुक्ती मिळवणं ही मानवी जीवनाची खरी धन्यता असते. आणि म्हणून आपण जो प्रश्न उभा केला की दयेचा व धन्यतेचा संबंध काय, तर दया तुम्हाला मुक्ती मिळवून देते आणि दयेने मुक्ती मिळवून दिल्यामुळं जो दयावंत असतो तो धन्य असतो. कारण मुक्ती मिळवणं ही मानवी जीवनाची खरी धन्यता असते आणि ही मुक्ती दयेमुळे मिळते. ज्याच्या हृदयात दया आहे तो दयावंत, आणि म्हणून दयावंत हा धन्य असतो. दैवी संपत्तीचे एकूण 26 गुण आहेत. त्यापैकी दया एक आहे. ही दैवी संपत्ती मुमुक्षुला अचूकरित्या मुक्ती मिळवून देते. ही दैवी संपत्ती जर मुमुक्षुच्या जीवनात नसेल, हे दैवी संपत्तीचे 26 गुण हे जर मुमुक्षुच्या जीवनात नसतील तर मुमुक्षुला मुक्ती मिळत नाही. ज्याला मोक्ष हवा आहे, अर्थात जो मुमुक्षु आहे, त्याच्या जीवनात या 26 दैवी गुणांना वास करावाच लागतो, तरच त्याला मुक्ती मिळते. ज्ञानोबा लिहित आहेत की गुणकुसुमांची माळा हाती घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊन सीतासे. हे मुक्तिरूपी बाळ हातात त्या 26 दैवी गुणाची माळ घेऊन जो विरक्त आहे अशाच्या गळ्यात ती माळ घालण्यासाठी अशा विरक्त पुरुषाला शोधत असते. तात्पर्य मुक्ती आणि हे दैवी संपत्तीचे 26 गुण विरक्त पुरुषाला शोधत असतात. का? तर विरक्ताच्या गळ्यात मुक्तीची आणि या दैवी संपत्तीच्या 26 गुणाची माळ त्याच्या गळ्यात घालायची असते. आणि म्हणून जो मुमुक्षु आहे, मुक्त झाला नाही, मुमुक्षु आहे, त्याच्या जीवनात हे दैवी संपत्तीचे 26 गुण वास करतात आणि मुक्ताच्याही जीवनात हे दैवी संपत्तीचे 26 गुण वास करतात. आणि म्हणून दैवी संपत्तीचे 26 गुण मुमुक्षुला आत्मज्ञान मिळवून देतात आणि मुमुक्षु मुक्त झाल्यावर त्याच्या जीवनात आत्मज्ञान टिकूनही ठेवतात. आणि म्हणून दैवी संपत्ती आत्मज्ञान मिळवून देते आणि आत्मज्ञानाचे रक्षणही करते. मनुष्य मुक्त झाल्यानंतर चुकीच्या मार्गाने जाऊ नये, त्यांनी योग्य दिशेनेच जावं, यासाठी पण
मुक्त माणसाच्या जीवनात दैवी संपत्तीचे हे 26 गुण आवश्यक असतात. मुमुक्षुला तर आवश्यकच आहेत, पण मुक्तालाही आवश्यक आहेत. का तर मुक्त झाल्यावर सुद्धा मुक्त पुरुषाने चुकीच्या दिशेने जाऊ नये, योग्य मार्गावरच चालावं, यासाठी दैवी संपत्तीचे 26 गुण आवश्यक असतात. आणि म्हणून ही दैवी संपत्ती मुमुक्षुला आत्मज्ञान मिळवून देते, मुक्त करते आणि मुक्त झाल्यानंतरही या मुक्ताचं आत्मज्ञान टिकून ठेवते, त्याला योग्य दिशेने घेऊन जाते. आणि म्हणून दैवी संपत्तीचे 26 गुण मुमुक्षु आणि मुक्त दोघांनाही सारखेच आवश्यक असतात. आणि या दैवी संपत्तीच्या 26 गुणापैकी दया हा एक गुण आहे. दया हा एक गुण आहे. आणि म्हणून ही दया मुमुक्षूच्याही जीवनात वास करते आणि मुक्ताच्याही जीवनात वास करते. आणि ज्या मुक्त पुरुषाच्या जीवनात दया वास करते तो संत असतो. आणि संत आपलं संतपणाचं दुकान जर कोणत्या भांडवलावर चालवत असतील तर ते हे दयेचं भांडवल. आणि म्हणून तुकोबारा लिहित आहेत की भूतांची दया हे भांडवल संता. भूतांची दया हे भांडवल संता. तुकोबारा म्हणतात की संत आपलं संतपणाचं दुकान जर कशाच्या भांडवलावर चालवत असतील तर ते दयेच्या भांडवलावर. दयेच्या. एखादा व्यवसाय धंदा सुरू करायचा आहे, तुम्हाला भांडवल लागतं. मी डॉक्टर आहे, डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, आदर्श नगर बीड. माझा डोळ्याचा दवाखाना आहे. मी MBBS आहे, MS आहे. माझा डोळ्याचा दवाखाना आहे. मला डोळ्याचा दवाखाना सुरू करायचा आहे. मशिनरी आणायला मला भांडवल लागेल, जागा लागेल. या जागेसाठी, मशिनरीसाठी, नोकर चाकर ठेवण्यासाठी मला भांडवल लागेल. या भांडवलाच्या बळावर, पैशाच्या बळावर मी माझा दवाखाना सुरू करेल. मला डोळ्याचा दवाखाना सुरू करायला काय लागलं? भांडवल, पैसा लागला. तसं संतांना संतपणाचं दुकान टाकायचं आहे, संतांना संतगिरी करायचे. तर संतांना संतपणाचं दुकान टाकायचं आहे तर संतांनाही भांडवल लागतं. कशाचं? दयेचं. दयेचं. आणि म्हणून महाराज म्हणतात की भूतांची दया हे भांडवल संता, आपली ममता नाही देही. संतांचं संतपणाचं दुकानच जर कुठल्या भांडवलाला चालू असेल तर ते भांडवल आहे दया. संतांच्या जीवनातून तुम्ही जर दया मायनस केली, वजा केली, तर संतांचा संतपणाच उरत नाही. संताचा संतपणाच टिकून आहे तो केवळ दयेच्या भांडवलावर. दयेच्या भांडवलावर. आणि म्हणून भूतांची दया हे भांडवल संता. आणि म्हणून दैवी संपत्तीचे एकूण 26 गुण आहेत. ही दैवी संपत्ती तुम्हाला आत्मज्ञान मिळवून देते आणि आत्मज्ञानाचं रक्षणही करते. म्हणून दैवी संपत्ती मुमुक्षु आणि मुक्त, मुमुक्ष आणि मुक्त दोघांनाही आवश्यक आहे. आणि या दैवी संपत्तीच्या 26 गुणापैकी दया हा एक गुण आहे जो अतिशय प्रभावशाली आहे. आणि ही दया मुमुक्ष आणि मुक्त दोघांच्या जीवनात वास करते. आणि ज्याच्या हृदयात अंतःकरणात दया वास करते तो दयावंत असतो. आणि असा दयावंत धन्य असतो. का? तर ही दया त्या दयावानाला, त्या दयावंताला मुक्ती मिळवून देते. आणि मुक्ती मिळणं ही मानवी जीवनाची सर्वात मोठी धन्यता आहे. आणि म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चंडात म्हणतात की धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. अर्थात ज्यांच्या अंतःकरणात दया वास करते ते धन्य असतात. का? तर दया त्या पुरुषाला मुक्ती मिळवून देते
आणि मुक्ती मिळवणं ही मानवी जीवनाची सर्वात मोठी धन्यता आहे. आणि म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. का बरं? ज्याच्या हृदयात दया आहे, ज्याच्या अंतःकरणात दया आहे, त्याला मुक्ती का मिळते? तुमच्या हृदयात दया आहे, ही दया तुम्हाला कशा प्रकारे मुक्ती मिळवून देते? तर दयेमुळं भगवंत ऋणी होतो. तुमच्या अंतःकरणात दया उत्पन्न झाली रे झाली की त्या दयेचा प्रयोग उशिरा होईल. माझं वाक्य नीट आहे का? अंतःकरणात दया निर्माण झाली, त्या दयेचा प्रयोग समाजात तुम्ही उशिरा केला तरी चालतो, पण नुसती दया तुमच्या अंतःकरणात उत्पन्न जरी झाली तर देव तुमचा ऋणी होतो. बऱ्याच साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया, मी उदय जताची तया ऋणिया लाभे. नीट आहे का ओवी? तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया, मी उदय जताची तया ऋणिया लाभे. भगवंत म्हणतात की तुमच्या हृदयात दया उदयाला आली रे आली की मी तुमचा ऋणी होतो. भले त्या दयेचा प्रयोग तुम्ही नंतर करा, तुम्ही त्या दयेचा प्रयोग समाजावर केल्यानंतर मी तर ऋणी होईलच, पण त्या दयेचा प्रयोग करण्याच्या आधीच, त्या दयेचा वापर करण्याच्या आधीच तुमच्या हृदयात नुसती दया उत्पन्न झाली, उदयाला जरी आली तर मी ऋणी होतो. तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया, मी उदय जताची तया ऋणिया लाभे. तात्पर्य तुमच्या हृदयात दया उत्पन्न झाली रे झाली की देव तुमचा ऋणी होतो. का बरं? तुमच्या हृदयात दया उत्पन्न झाली की देव ऋणी का होतो? कारण दया हृदयात एकदा उत्पन्न झाली की तिचा प्रयोग इमिजिएट तुम्ही सुरू करणार असेल. तुमच्या अंतःकरणात आणि तुमच्या कृतीत दया वसंडून वाहते. तर या दयेमुळे देव तुमचा ऋणी का होतो? नरबराय लिहित आहेत, निम्न भरली विने पाणी जैसे ढळोची नेणे, तैसे श्रांता तोषोनी जाणे सामोरिया. निम्न भरली विने पाणी जैसे ढळोची नेणे, तैसे श्रांता तोषोनी जाणे सामोरिया. पाणी रस्त्यानं वाहतंय आणि वाहत असताना त्याच्या मार्गात जर खड्डा आला तर पाणी त्या खड्ड्यावरून उडी मारून पुढे जात नाही. पाणी प्रथमतः खड्ड्यात उतरतं, खड्डा भरतं आणि मगच पुढे वाहू लागतं. हा पाण्याचा स्वभाव आहे. मार्गात आलेला खड्डा भरल्याशिवाय पाणी पुढे जात नाही. तसं मार्गात आलेला दीन दुबळा रंजलेला गांजलेला नडलेला त्याची अडचण दूर केल्याशिवाय दयावान माणसाला पुढे जाणं माहीत नसतं. निम्न भरली विने पाणी जैसे ढळोची नेणे, तसे श्रांता तोषोनी जाणे सामोरिया. मार्गात आलेला खड्डा भरल्याशिवाय पाण्याला पुढे जाणं माहीत नाहीये, तसं मार्गात आलेला दीन दुबळा रंजलेला गांजलेला नडलेला अडलेला त्याची अडचण दूर केल्याशिवाय दयावंत पुरुषाला पुढे जाणं माहीत नसतं. ही दयाची ताकद आहे. रस्त्यामध्ये हायवेला एखादा ॲक्सिडेंट झालाय मोठा, हजारो गाड्या आजूबाजूनी पळत असतात, माणसं ओरडतात, चिंकाळ्या मारतात, विवळतात, गाड्या थांबवा गाड्या थांबा, आम्हाला घ्या, हॉस्पिटलपर्यंत पोहोचता करा, आम्हाला घ्या आम्हाला घ्या. गाड्याचा चुरा झालाय, माणसाचे हाडकं मोडलेत, कुणी मरून पडले, काही जिवंत आहेत, त्यांचे फ्रॅक्चर झालेत, ओरडत आहेत मोठ्या मोठ्यानी. लोक ब्रेक दाबून गाडीची थोडी स्पीड कमी करतात,
बघतात चित्र आणि निघून जातात, नाही उतरत गाडीच्या खाली. पण हृदयात दया असेल तर तुम्ही गाडी थांबवणार, गाडी उभी करणार, त्या लोकांना गाडीत टाकणार, हॉस्पिटलमध्ये नेणार, ॲडमिट करणार आणि मगच जाणार. ही दया आहे. दया तुम्हाला तिथून हलूच देत नाही, हलवूच देत नाही. का? दयेचा स्वभाव आहे. मार्गात आलेला खड्डा भरल्याशिवाय पाण्याला जसं पुढं जाणं माहीत नाही, तसं मार्गात आलेला दीन दुबळा रंजलेला गांजलेला पीडित अपघाती हाडं मोडलेला आपल्या मार्गात आला तर त्याची अडचण दूर केल्याशिवाय दयावंत पुरुषाला पुढं जाणं माहीत नसतं. तो थांबणार, गाडी उभी करणार, खाली उतरणार. मग तो भिणार नाही. बरे पोलिसांनी त्याच्यावर केस केली, पोलीस म्हणेल की तूच ठोकलं यांना, त्याचीही तो फिकीर करत नाही. ही बी मोठी विचित्र परिस्थिती. लोक यामुळे मी थांबत नाहीत. आपण थांबाव तर फुकटचं लपडं घ्यावं लागतं. पोलीस म्हणतो तूच ठोकला असेल याला, ही बी भानगडे म्हणून लोक थांबत नाहीत हायवेला. पण दयावंत पुरुष त्याचाही विचार करत नाही. भले पोलीस काय करू आपलं, ती दया त्याला पुढे जाऊच देत नाही. थांब म्हणते, त्याच्या गच्चीला धरती, चल उतर म्हणते खाली. दया त्याला धरून खाली उतरवते, यांची मदत कर म्हणते. मी पुन्हा पुन्हा बोललो की वाटात आलेला खड्डा भरल्याशिवाय पाण्याला पुढे जाणं माहीत नाहीये. मार्गात आलेला अपघाती दीन दुबळा रंजलेला गांजलेला नडलेला अडलेला त्याचीही अडचण दूर केल्याशिवाय दयावंत पुरुषाला पुढे जाणं माहीत नाही. हा दया आणि दयावान पुरुषाचा बाणा असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा दीनदुबळ्याची, नडल्या आलेल्याची, अपघाती लोकांची मदत करता, ती मदत केवळ त्याच लोकांची नसून ती नारायणाची मदत असते. आणि या मदतीने नारायण ऋणी होतो, नारायण ऋणी होतो. आणि हे ऋण फेडण्यासाठी नारायण तुमच्या संसारात तर राबतोच, पण मरण समय तुमची सेवा करतो आणि तुम्हाला मुक्त करतो. अशा प्रकारे दया तुम्हाला मुक्ती देते. आणि मुक्ती ही मानवी जीवनाची सर्वात मोठी धन्यता असते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. एखाद्याला साप चावलाय, ओरडायला लागला मोठ्या मोठ्याने शेतामध्ये की मला साप चावलाय, साप चावला, कोणतरी या मदत करा, उचला, दवाखान्यात घेऊन जा. लोक येतात, बघतात, अरे चल ना, मला साप चावला, घेऊन जा ना दवाखान्यात, मरल ना मी. कारळं घालतात लोक, नाटकं करतात, मला गाईच्या धारा करायच्यात, मला फलानच करायचे, मला बिस्तानं करायचे, मला गावालाच जायचे, मला वेळच नाही, मला माझ्या शेतीचे काम आहेत. अरे तो मरायला लागला ना, त्याला दवाखान्यात नेत नाहीत का? निर्दयी आहेत, हृदयात दया नाही, निर्दयी आहे. निर्दयी ते कडू असतात, कपटी असतात, ते कुणाचे नसतात. मदतीला धावण्यासाठी हृदयात दया लागते, मदतीला धावण्यासाठी हृदयात दया लागते. एखादा समोर येतो दयावान, त्याला उचलतो, गाडीवर टाकतो, दवाखान्यात नेतो, ॲडमिट करतो, साप चावलेला मनुष्य वाचतो. तुम्ही त्या साप चावलेल्या माणसाला दवाखान्यात घेऊन गेले, त्याच्यावर तो उपकार झाला, पण त्याहीपेक्षा 1000 पटीने खरा उपकार झाला त्याच्या हृदयात लपलेल्या नारायणावर. म्हणून गोर गरीब, रंजलेले गांजलेले, नडलेले अडलेले, पीडित, अपघाती यांच्या मदतीला धावलात तर ही मदत त्यांची नसून ती मदत नारायणाची आहे. तो उपकार केवळ त्यांच्यावर नसून तो खरा उपकार नारायणावर आहे. आणि या उपकाराने नारायण तुमच्या ऋणात दबतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. तुमचं नारायणावर ऋण होतं. तुम्ही अखंड रामनाम घ्या, रामावर, नारायणावर तुमचं ऋण होतं. तुम्ही दीनदुबळ्याची, पीडिताची मदत करा, त्यांच्या हृदयातला दरिद्री नारायण ऋणी होतो. आणि ऋण फेडण्यासाठी या नारायणाला तुमच्या मृत्यूसमयी यावं लागतं आणि जिवंतपणे बी यावं लागतं. संसारातही राबतो, मरणसमयी तुमची सेवा करतो. ज्ञानोबा साक्ष देत आहेत, ते ऋण वैपन देखोनी अंगी, आपली याची उत्तीर्णत्वा लागी, मी भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी. पण नित्य सेवेला मी निदानी सेवक होय. ज्याने नित्य माझं नाम घोकलंय, मरणसमयी मी त्याची सेवा करतो. ज्याने नित्य माझं नाम घोकले, आयुष्यावर माझी सेवा केली, मरणसमयी मी त्याची सेवा करतो. देव बोलतोय. कारण त्यांनी आयुष्यभर केलेलं नामस्मरण, केलेली सेवा हे माझ्या डोक्यावर ऋण आहे. आणि त्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी स्वतःहून धावत येतो. मला बोलवायची गरज नाही. रंकू एका अडलेपणे काकुळती धावा का धावा म्हणे, त्याचे ग्लानी काय धावणे न घडे मज काही. आणि भक्तायतेची दशा, मग भक्तीचा सुसू काय असा.
म्हणून ध्वनी हा ऐसा वाखा नावा. एखादा रंक आहे, दुष्ट आहे, आडलाय नडलाय आणि माझा धावा करतो संकटात, आम्ही त्या दुष्टाच्या मदतीला धावतो. देव म्हणतो त्या दुष्टाच्या मदतीला मी धावतो, त्याने माझा धावा केला तर सज्जनाच्या मदतीला का धावणार नाही. आणि सज्जनाने मला हाक मारा आणि मी धावून जावं, मग त्या भक्तीला काय चव आली? मग भक्तीचा आटापिटाच का करायचा? आणि मग भक्ताच्या हाकेची मी वाट पाहत नाही, स्वतःहून उडी घालतो. कुठेही न दिसे पाहताना उडी घाली अवचिता. जे माझे भक्त आहेत, संकटात त्यांच्या मदतीला न बोलता मी धावत जातो, त्यांची अडचण दूर करतो. आणि एवढंच नाही, तर आयुष्यभर त्यांनी माझी परिचर्या सेवा केली आहे, नामस्मरण घेतलं आहे, त्या सेवेचं ऋण माझ्या डोक्यावर आहे आणि त्या ऋणातून मला उतराय व्हायचं आहे. म्हणून मरणसमयी मी त्यांचा चाकर होतो, त्यांची सेवा करतो. आणि दनबरा लिहित आहेत की आपल्या स्मरणाची वाहिली मी नित्य अशी संची सावली, की त्याची मी बुद्धी जागृत करतो की बाबा तू माझं नामस्मरण कर, तू माझं नामस्मरण कर. मी त्याला माझं नाम घ्यायला आठवण करून देतो, त्याची बुद्धी इंद्रिय समुदाय टवटवीत करतो. तो माझं नामस्मरण करतो आणि देह टाकतो आणि तो माझ्याकडे येतो. दनबरा लिहित आहेत की वरचिली देहाची गवसणी फेडोनी, आहाच अहंकाराचे रज झाडोनी, शुद्ध वासना निवडोनी आपणपे मिळवी. म्हणून देहांतीचे साकडे माझी या काहीच न पडे, मी आपली अति आपल्याकडे सुखेची आली. माझ्या भक्ताला देहांतीचं मरण समय काही साकडं पडत नाही. त्याने आयुष्यभर माझी सेवा केली, मरण समय मी त्याची सेवा करतो. त्याला अहंकाराचा वारा लागू देत नाही. देह वैकल्याचा वारा, देह वैकल्याचा वारा जने लागेल या सुकुमारा. म्हणून आत्मबोधाच्या पांजिरा सुयेत येते, आपल्या स्मरणाची वाहिली ही वायसी करी सावली, ऐशी नित्य बुद्धी संचली मी आणीत येते. माझ्या भक्ताला देह वैकल्याचा अर्थात अहंकाराचा वारा लागू नये म्हणून मी त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो, त्याच्या हृदयात उभा राहतो, त्याच्या बुद्धीला जागृती देतो, त्याचा इंद्रिय समुदाय टवटवीत करतो. त्याला मी म्हणतो तू राम म्हण, त्याला राम मानायला लावतो. राम म्हणून तो माझा भक्त प्राण त्यागतो आणि मी त्याला माझ्याकडे घेऊन जातो. का तर मरण समय जो राम म्हणून प्राण त्यागतो तो रामच होतो. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते चितवा. अंतकालेची मामव, अंतकालेची मामव, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. मरण समय जो भगवंताचं नाम स्मरून प्राण त्यागतो तो भगवंतच होतो. आणि मग सोपं नाही. मरण समय राम मुखात यावा तर आयुष्यभर राम घोकावा लागतो. अचानक येत नाही. आयुष्यभर पाप करायची मरण समय राम म्हणू कधी शक्य नसते. आयुष्यभर राम घोकावा लागतो, तेव्हा मरण समय राम मुखात येतो. आणि तो राम मुखात यावा यासाठी देव मदत करतो. का तर देवावर त्या भक्ताचं ऋण झालेलं असते. ते ऋण वैपन देखोनी अंगी, आपल्याची उत्तीर्णत्वा लागी, मी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. त्या भक्ताचं माझ्यावर ऋण असते. आयुष्यभर त्यांनी माझी सेवा केली असती, नामस्मरण केलेलं असते, शिवाय दीनदुबळ्याची, रंजल्या गांजल्याची, आडल्या नड्याची मदत केली असती. कारण तो जगतच असतो गोरगरिबाची मदत करण्यासाठी. दनबरा लिहित आहेत किंबहुना आतर्षिता लागी, पाणी आराईले जगी, तसे दुःखितांचे सेलभागी जेणे जयाचे. पाण्याचा जन्म केवळ कशासाठी झालाय? तहानेने पीडित असलेल्या माणसाची तहान क्षमवण्यासाठी. तसं दयावंत पुरुषाचा जन्म जे दुःखानं पीडित आहेत त्यांच्या दुःखाचं निवारण करण्यासाठी झालेला असतो. दयावंत पुरुष जगतच असतो केवळ गोरगरीब, दीन दुबळे, पीडित, रंजलेले गांजलेले यांची पीडा, यांचं दुःख निवारण करण्यासाठी. आणि या पीडितांचं दुःख निवारण केलं, गोरगरिबाचं दुःख निवारण केलं, पर्यायानं तुम्ही देवाचं दुःख निवारण केलं. तुम्ही देवालाच मदत केली आणि या मदतीचं ऋण देवावर होतं. देव ऋणी होतो. दयावंताचा देव ऋणी असतो. देव गळ्यापर्यंत तुमच्या ऋणात बुडलेला असतो. आणि या दयावंत पुरुषाचं ऋण फेडण्यासाठी त्या बदल्यात
देव तुम्हाला मुक्ती देतो. आणि म्हणून अर्थात दया ही तुम्हाला मुक्ती मिळवून देते. आणि मुक्ती मिळवणं ही मानवी जीवनातली सर्वात मोठी धन्यता आहे, किंवा हीच एक धन्यता आहे. मुक्ती मिळवणं हीच एक खरी धन्यता आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. जे दयावंत आहेत ते धन्य आहेत. का? तर दयावंत दीनदुबळ्याची मदत करतात. दीनदुबळ्याची मदत ही पांडुरंगाचीच मदत आहे. दीनदुबळ्याच्या मदतीने पांडुरंग ऋणी होतो. अर्थात तुमच्या अंतःकरणात दयाभाव आहे. दयेमुळे तुम्ही गोरगरिबाच्या कामी आले. दयेमुळे समोरच्याला ऋणी केलं. दयेमुळे तुम्ही पांडुरंगाला ऋणी केलं. आणि मग दयेमुळे पांडुरंग ऋणी झाला. पांडुरंग त्या ऋणातून उतराय होण्यासाठी तुम्हाला मुक्ती देतो. मग पर्यंत तुम्हाला मुक्ती कुणी दिली? दयेनंच दिली. आणि मग दया तुम्हाला मुक्ती मिळवून देते. आणि म्हणून दयेमुळे मुक्ती मिळवून दिल्यामुळं दयावंत पुरुष धन्य असतो. कारण मुक्ती ही मानवी जीवनाची सर्वात मोठी धन्यता आहे. दयेमुळे मुक्ती आहे. आणि मग जो दयावंत आहे तो धन्य आहे. का? तर मुक्ती मिळवणं ही धन्यता आहे. आणि म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. दयावंत माणसाचा स्वभाव कसा असतो सांगताना ज्ञानोबराय काय लेखणी उंचावली ज्ञानोबरायची बघा इथे. पायी काटा नेटे व्यथा ते जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलाचेनी. तुम्ही वाटेन चालले आणि एखादा काटा पायात रुतला. पायाला वेदना सोबत जीवालाही वेदना. पायात काटा मोडा, पायालाच वेदना व्हावी, पण पायाला वेदना सोबत जीवालाही वेदना. पायी काटा नेटे व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलाचेने. पायात काटा मोडला, पायालाच दुःख व्हावं, पण तो पायासोबत जीवालाही दुःख झालं. तसं समोरचा मनुष्य दुःखी आहे, दयावंतही दुःखी होतो. दयावंतही दुःखी होतो आणि त्याचं दुःख निवारण करण्यासाठी धावतो. त्याचा पोळे संकटे पुढीलाचेने. समोरच्यावर काही संकट आलं की समोरच्याला चटके बसले की यालाही चटके बसतात. त्याला पोळलं की यालाही पोळतं. ही दया आहे. दया गच्चीला धरते दयावान पुरुषाचं. चल म्हणते, त्याचं दुःख निवारण कर. ती हलूच देत नाही तुम्हाला, ती ओढून नेते तिकडं. त्याचा पोळे संकटे पुढीलाचेने. दया तुम्हाला समोरच्या दुःखी माणसाचं दुःख निवारण करण्यासाठी ओढून नेते आणि त्याची मदत करायला लावते. आणि हे देवावर ऋण होतं. आणि म्हणून मनुष्य जो मनुष्य दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो, तो दयावंत असतो. नवे नवे तो संत असतो, तो महात्मा असतो, तो साधू असतो. ज्ञानोबराज बोलतात की पावो शीतळता आला आहे ते डोळ्याची लागी होय तैसा परसुखे जाय सुखा होतो. पायाखाली बर्फाचा खडा आला, पायाला गार लागलं, पायाने आनंद लुटला, सोबत डोळे थंडावले, डोळ्यांनीही आनंद लुटला. पावो जो शीतळता आला आहे ते डोळ्याची लागी होय तैसा परसुखे जाय सुखा होतो. पायाखाली बर्फाचा खडा आला, पायाला गार लागलं, पायाने आनंद लुटला, सोबत डोळ्यालाही थंड लागलं, डोळ्यांनी आनंद लुटला. पाय सुखी, डोळे सुखी. तसा समोरचा सुखी, दयावंत पुरुषही सुखी. समोरचा दुःखी, दयावंत पुरुषही दुःखी. अर्थात जो दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो, जो दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो, तो दयावंत असतो, तो संत असतो. आणि मग ही दया देवावर उपकार करते. देवावर उपकार करते. आणि म्हणून देव म्हणतोय तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया मी उदय जताची तया ऋणिया लाभे. अरे त्याने दयेचा प्रयोग करायचं पुढं राहिलं, पण दया नुसती उदयाला जरी आली हृदयात, दया जरी नुसती हृदयात उदयाला जरी आली
तरी मी त्याचा ऋणी होतो. ओवे नीट आहे का? तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया, मी उदय जताची तया ऋणी लाभे. नुसती तुमच्या हृदयात दया उदयाला जरी आली तर मी तुमचा ऋणी होतो. का? तर तुम्ही या दयेचा प्रयोग जगावर करणार, दीनदुबळ्याच्या कामी येणार, दुःखितांचं दुःख निवारण करणार. आणि दुःखितांचं दुःख निवारण करणं म्हणजे पांडुरंगाचं दुःख निवारण करणं. तो उपकार पांडुरंगावर असतो, ते ऋण पांडुरंगावर असतं. आपण गोरगरिबाची मदत केली ती पांडुरंगाची मदत आहे, ते ऋण पांडुरंगावर होतं. त्या समोरच्या माणसात होईल पण खरं ऋण पांडुरंगावर होतं. पांडुरंग ऋणात दबतो आणि ऋण फेडण्यासाठी त्या बदल्यात मरण समय तुमची सेवा करतो आणि तुम्हाला मुक्ती देतो. मुक्ती कुणी दिली मग तुम्हाला? दयेनं दिली. दयेनं मुक्ती दिली. ज्याच्या हृदयात दया तो दयावंत आहे आणि दयावंत धन्य आहे. का? का? तर दयेने मुक्ती दिली. दयेने मुक्ती दिली. हृदयात दया आहे तो दयावंत आहे आणि दयावंत धन्य आहे. का? तर दयेने मुक्ती दिली. म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. हृदयात दया जागृत होई. मग ही दया हृदयात कशाने जागृत होईल? दया हृदयात जागी कशी करावी? तुकोबाराय उत्तर देत आहेत. हृदयात दया कशी जागी होईल? महाराज लिहित आहेत, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. बघा दया कुठं आणते? भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. अर्थात मुखात देवाचं नाव तर हृदयात दया, मुखात देवाचं नाव तर हृदयात दया. अर्थात हरिनामाच्या पोटी दया जन्म घेते. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जेत उपजे तो साधू पाही. दयेला स्वतंत्र जन्म नसतो. दया ही हरिनामाच्या आश्रयाने जगते. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जेत उपजे तो साधू पाही. दया साधूच्या आश्रयाने जगते. का? साधू नामधारक असतो. साधूच काय कोणी असो, साधारण जीव असू द्या, मुखात नित्य नामे हृदयात दया वास करणारच. का ज्याच्या मुखात नाम त्याच्या जीवनात त्या तीन गोष्टी आल्याच. कोणत्या? भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. मुखात नाम आलं जीवनात शांती आली, मुखात नाम आलं जीवनात दया आली, मुखात नाम आलं जीवनात क्षमा आली. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. शांती क्षमा दया हरिनामाजवळ आणतायत. आजचा मुद्दा आपला दयेचा आहे. तर ज्याच्या मुखात भगवंताचं पवित्र नाम, फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते. आणि ज्याच्या हृदयात दया वास करते त्याच्या जीवनात धर्म वास करतो. ज्ञानोबा साक्ष देत आहेत, दया तेत धर्म, धर्मो तेत सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. तर धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय. धर्म म्हणजे जातीपाती नव्हे. धर्म म्हणलं की आमच्या डोळ्यापुढे चार जाती येतात, हिंदू मुसलमान शीख ईसाई. या जाती म्हणजे धर्म नव्हे. धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय. धर्म म्हणजे सद्गुण, नीती रीती, माणुसकी इमानदारी, सत्य अहिंसा, प्रेम जिव्हाळा, परोपकार सहानुभूती, सदाचार, या सगळ्या गोष्टीला सद्गुण म्हणतात. आणि हे सगळे सद्गुण म्हणजे धर्म. आणि हा धर्म अर्थात सद्गुण दयेच्या पोटी जन्म घेतात. धर्म अर्थात सद्गुण दयेच्या पोटी जन्म घेतात आणि दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. आणि म्हणून एक सरळ सरळ समीकरण बनतं की हरिनाम तेथे दया आणि दया तेथे धर्म. हरिनाम तेथे दया आणि दया तेथे धर्म. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म जन्म घेतो. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की सकळ धर्माचे कारण
नामस्मरण हरिकीर्तन. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्माचं कारण काय? नुसता धर्म नाही तर सकळ धर्म. धर्माचं कारण काय? तर हरिनाम आहे. अर्थात हरिनाम धर्माला जगवतं. हरिनाम धर्माला जगवतं म्हणजे हरिनाम सद्गुणाला जगवतं. हरिनाम सद्गुणाला जगवतं. कारण धर्म म्हणजे सद्गुण. धर्म म्हणजे चांगल्या गोष्टी. जगातील प्रत्येक चांगल्या गोष्टीला सद्गुण म्हणतात आणि सद्गुण म्हणजे धर्म. मग हरिनाम धर्माला जगवतं, अर्थात सद्गुणाला जगवतं, चांगल्या गोष्टीला जगवतं. मग समाजात सद्गुण नांदावेत, चांगल्या गोष्टी नांदाव्यात असं वाटत असेल तर तुम्हाला मुखात हरिनाम धारण करावं लागेल. कारण हरिनामाच्या पोटी दया, दयेच्या पोटी धर्म, अर्थात सद्गुण. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी सद्गुण. आणि मग समाजातील जास्तीत जास्त मंडळी ज्यावेळेस नामधारक बनेल त्यावेळेस सर्वांच्या हृदयात दया वास करेल. काय बोललो मी? समाजातील जास्तीत जास्त मंडळी जेव्हा नामधारक बनेल त्यावेळेस सगळ्यांच्या हृदयात दया वास करेल. दयेच्या पोटी धर्म, अर्थात सद्गुण जन्माला येतील. सद्गुण म्हणजे नीतिमूल्य. मग सहजच समाजात नीतिमूल्य नांदतील. आणि जिथं नीतिमूल्य नांदतात तिथे लांडीलाबडी नसते, फसवाफसवी नसते. लांडीलाबडी नसते, फसवाफसवी नसते. तिथे सदाचार असतो, मैत्रीचं वातावरण असतं, प्रेमाचं वातावरण असतं. मग तिथं सुख नांदतं आणि सुखाच्या रूपानं तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा नांदतो. आणि म्हणून ज्ञानवारा लिहित आहेत की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जायचं. बहुसंख्येनं नामधारक बना, हृदयात दया वास करेल. दयेजवळ धर्म, अर्थात सद्गुण, नीतिमूल्य येतील. मग ज्या समाजात नीतिमूल्य नांदतील तिथून लांडीलाबडी पळून जाईल. तिथं सदाचार येईल, गुणागोविंदाचं प्रेमाचं वातावरण येईल, मैत्रीचं वातावरण येईल. मग त्या समाजात सुख नांदेल. तो समाज आणि तो देश प्रगती करेल. आणि या सुखाच्या रूपानं तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्माच नांदत असतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जायचं. आणि म्हणून हरिनाम हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू ठरतो. हरिनाम हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू ठरतो. हरिनामाला शरण या, हरिनामाला शरण या. मुखात हरिनाम असेल तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म, अर्थात नीतिमूल्य, समाज सुखी. पण मुखात नाम नाहीये, हृदयात दया नाहीये, हृदयात दया नाहीये, तुम्ही निर्दयी आहेत. निर्दय कडू असतं, कपटी असतं, कोणाचंच नसतं, ते स्वार्थी असतं. आणि ज्ञानोबा म्हणतात की नामाशी विन्मुख तो नर पापिया, नामाशी विन्मुख तो नर पापिया. पापी कोण? तर ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही तोच पापी. ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही तोच पापी. निम्म निंबोळ्या मोडून आला, तो कावळ्या अशी सुकाळू झाला, तैसा भक्तिहीनू वाढींनाला दोषाची लागी. भक्तिहीनू वाढींनाला दोषाची लागी. सकारात्मक सांगितले ज्ञानोबरायाने. भक्तिहीनू वाढींनाला दोषाची लागी. ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही आहे, ज्यानं भक्तीकडे पाठ फिरवली, जो भक्तिहीन आहे त्याचं जगणं केवळ दोष आणि पाप करण्यासाठीच असतं. जो भक्तिहीन आहे त्याचं जगणं केवळ दोष आणि पाप करण्यासाठीच असतं. त्याचा भक्तिहीनू वाढींनाला दोषाची लागी. आणि मग ज्ञानोबाच लिहित आहेत की हिवराची दाट सावली, सज्जने जैसी वाढिली, तशी पुण्य डावलवून गेली या भक्तात. ते हिवराची दाट सावली, पण हिवरा शापित वृक्ष. सज्जन मनुष्य हिवराच्या सावलीखाली बसत नाही, त्याला कट मारून, त्याला डावलून बाजूने निघून जातो. जसा सज्जन मनुष्य हिवराच्या सावलीखाली बसत नाही, त्याला कट मारून बाजूने निघून जातो,
तसं पुण्यही अभक्त माणसाला डावलून कट मारून बाजूने निघून जातं. अभक्त माणसाच्या जीवनात पुण्यकर्म कधीच येत नाही. केलं तर तो पापच करतो, समाजाला त्रास देतो. हिवराची दाट सावली सज्जने जशी वाढिली, तशी पुण्य डावलोनी गेली अभक्ता ते. सज्जन मनुष्य हिवराच्या सावलीत बसत नाही, त्याला डावलून बाजूने निघून जातो. तसं पुण्य ही अभक्त माणसाला डावलून बाजूने निघून जातं. अर्थात अभक्त माणसाच्या जीवनात पुण्यकर्म कधीच येत नाही. आली तर पापकर्म येतात. अभक्त मनुष्य पापच करतो, समाजाला पीडा देतो, समाजाला त्रास देतो. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की नामाशी विनमुख तो नर पापी. पापी कोण? पापी दुसरा तिसरा कुणी नाही. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी, तोच पापी. कारण मुखात देवाचं नाव नाही, हृदयात दया नाही. हृदयात दया नाही, निर्दयी आहे. निर्दयी आहे पण अधर्मी, कडू आहे. आणि कडू कुणाचंच नसतं, फक्त स्वतःचं असतं. कडू जगाला त्रासच देत असते. आणि म्हणून आज समाजात जी विचित्र परिस्थिती आली, बॉम्बस्फोट, हल्ले, भ्रष्टाचार, अतिरेकी, फसवाफसवी, लांडीलाबाडी वाढली, याचं एकमात्र कारण काय? तर माणसाच्या मुखात हरिनाम नाही. मनुष्य भक्तीपासून वंचित आहे. माणसाच्या मुखात नाम नाही म्हणून मनुष्य निर्दयी आहेत, अधर्मी आहेत, कडू आहेत. आणि म्हणून समाजात दुःख नांदते. याउलट ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हृदयात दया. हृदयात दया, जीवनात धर्म, सद्गुण, नीतिमूल्य. आणि जिथं धर्म, सद्गुण, नीतिमूल्य, तिथं सदाचार आहे, तिथं सुख आहे, समाज सुखी होतो. मग सुखी व्हायचे तर भक्तीकडे या, समाज सुखी होईल. अन्यथा दुःखाचे चटके सारखे भोगावेच लागतील, भोगावेच लागतील. पण सुखी व्हायचं ना, भक्तीकडे या. सुखी व्हायचं ना, भक्तीकडे या. मुखात हरिनाम धारण करा. बहुसंख्येनं भक्तीकडे या. सगळेजण मुखात हरिनाम धारण करा. हरिभजनात या, हरिकीर्तनात या. का तर मुखात हरिनाम, तरच हृदयात दया. हृदयात दया, तरच जीवनात धर्म, अर्थात नीतिमूल्य. आणि जिथं नीतिमूल्य नांदतात तिथे सदाचार, प्रेम जिव्हाळा, गुणागोविंदाचं वातावरण, तिथं सुख नांदतं. सुखाच्या रूपानं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा नांदतो. तोच समाज, तोच देश प्रगती करतो. आणि म्हणून जीवनातून दुःख जावं, जीवनात सुख यावं. आता जीवनातून अधर्म पळून जावा, जीवनात धर्माची स्थापना व्हावी असं वाटत असेल, भक्तीला शरण या. कारण हा सिद्धांत आहे. हरिनाम तेथे दया आणि दया तेथे धर्म. हा सिद्धांत आहे, महान सिद्धांत आहे. ज्ञानोबांनी 18व्या अध्यायात मांडलाय. दया तेथ धर्मो, धर्मो तेथ सुखागमो. दया तेथ धर्मो, धर्मो तेथ सुखागमो. सुखी पुरुषोत्तम असे जैसा. दया तेथ धर्म हा सिद्धांत आहे. आणि हरिनाम तेथे दया हाही सिद्धांत आहे. म्हणून हरिनाम तेथे दया आणि दया तेथ धर्म हा एक महान सिद्धांत आहे. आणि मग हरिनामाच्या पोटी दया, दयेच्या पोटी धर्म, अर्थात सद्गुण, नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य, सद्गुण, तिथंच सुख आहे. जिथं हरिनाम नाही तिथं हृदयात दया नाही. ती माणसं निर्दयी, निर्दयी, अधर्मी, कडू कपटी असतात. ते कुणाचेच नसतात. कडू कपटी, स्वार्थी असतात, समाजाला त्रास देतात, पीडा देतात. तिथं दुःख नांदतं. मग सुख नांदावं ना समाजात. समाज सुखी करायचा आहे. भक्तीला शरण या, हरिनामाला शरण या. का तर मुखात नाम, हृदयात दया. हृदयात दया तर जीवनात धर्म, अर्थात नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य तिथं सुख. हा एक भक्तीचा, हरिनामाचा फायदा झाला. पण हरिनामाचा दुसरा एक महान फायदा आहे की ज्याच्या मुखात नित्य हरिनाम आहे,
त्याच्या हृदयात दया नांदते, तो दयावंत बनतो आणि दयावंत पुरुष सातत्यानं गोरगरिबाच्या, पीडिताच्या, दुःखिताच्या, रंजलेल्या गांजलेल्याच्या मदतीला धावतो आणि खऱ्या अर्थाने तोच साधू असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. रंजलेले गांजलेले नडलेले दीन दुबळे पीडित त्यांच्या हालापेष्ट आहेत, त्या हालापेष्टा भले त्यांच्या प्रारब्धान होत असतात, त्याचे त्यांच्यावर सोडून द्या, पण त्यांच्या मदतीला धावणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपण तेव्हा त्यांच्या मदतीला धावू जेव्हा आपल्या हृदयात दया आहे, आणि आपल्या हृदयात तेव्हाच दया येईल जेव्हा आपल्या मुखात नाम आहे. आणि म्हणून नामधारक बना, हृदयात दया येईल. हृदयात दया आली की तुम्ही दीनदुबळ्याच्या, रंजल्या गांजल्याच्या, पीडिताच्या मदतीला जाल. त्या दीनदुबळ्याची, पीडिताची मदत केली ती तर ऋणी होतील, पण त्यासोबत नारायण ऋणी होईल. तुम्ही दीनदुबळ्यांना, पीडितांना मदत केली तर त्यानं नारायण ऋणी होईल. आणि नारायण ऋणी झाल्यानंतर नारायण तुमच्या ऋणातून उतराई होण्यासाठी संसारात तर तुमच्या राबेलच, परंतु मरणसमय तुमची परिचर्या करेल, सेवा करेल. कारण त्यांनी शपथ खाल्ली, पै नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय. ज्याने नित्य माझी सेवा केली, दीनदुबळ्याची सेवा केली, ते माझ्यावर ऋण आहे. मरणसमय मी त्याची सेवा करतो. नारायण मरणसमय तुमच्या सेवेला धावून येईल आणि तुम्हाला त्याचं नाव घ्यायला होईल आणि तुम्हाला तो मुक्त करेल. तुम्हाला मुक्ती कुणी दिली? दयेनं दिली, दयेनं दिली. कारण मुखात नाम तर हृदयात दया, दया आहे म्हणून तुम्ही दीनदुबळ्याच्या मदतीला धावले. दीनदुबळ्याच्या मदतीमुळे देवावर ऋण झालं, देवावर ऋण झालं म्हणून तुम्हाला देवाने मुक्ती दिली. पण याच्या मुळाशी काय? दया आहे. हे सगळं घडलं दयेमुळं. पण दया तुम्हाला मुक्ती मिळवून देते. आणि म्हणून दयावंत धन्य असतात. का? तर मुक्ती ही जीवनाची खरी धन्यता आहे. दया तुम्हाला मुक्ती मिळवून देते, दया तुम्हाला मुक्ती मिळवून देते. दयावंत धन्य असतात. का? तर मुक्ती ही जीवनाची खरी धन्यता आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. ज्यांच्या अंतकरणात दया आहे, समाजाबद्दल कळकळ आहे, ते धन्य असतात. आणि म्हणून स्वतःसाठी तर जगा, जगा ना, कोण नाही म्हणते. एन्जॉय करा, खा प्या, मजा करा, पण थोडं छटाक हातपाव गरिबासाठी जगा. रंजलेल्या गांजलेल्या दीन दुबळ्या पीडिताच्या मदतीला या. पण त्यांची मदत करण्यासाठी हृदयात दया असावी लागते आणि दयेसाठी मुखात नाम असावं लागतं. म्हणून थोडं भक्तीत या, मुखात नाम धारण करा, हृदयात दया जागी होईल. दयेमुळे तुम्ही रंजल्या गांजल्या दीन दुबळ्या पीडितांच्या मदतीला धावाल. आणि ही मदत केवळ त्या दुबळ्यांची मदत नसून ही पांडुरंगाची मदत आहे. या दीनदुबळ्याच्या मदतीमुळे पांडुरंग ऋणी होईल. तो तुमच्या संसारात राबेल ऋण फेडण्यासाठी. मरणसमयी तुमची सेवा करेल. तो त्याच्या नावाची तुम्हाला आठवण करून द्यायला होईल. तो म्हणेल, बाबा तू राम म्हण. राम स्मरून तुम्ही प्राण त्यागाल आणि तुम्ही राम व्हाल. आणि राम स्मरून प्राण त्यागणं हा मोक्ष असतो. म्हणून गरिबाच्या, पीडितांच्या मदतीला धावा, धावा. रंजले गांजले दीन दुबळे नडलेले पीडित यांच्या मदतीला धावा, यांची सेवा करा. जनसेवा हीच ईश्वर सेवा. आपल्याकडे मन आहे, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि खरं आहे. जगाची सेवा करा, परोपकारी बना. रंजले गांजले दीन दुबळ्याची मदत करा, पीडिताची मदत करा. दुःखी माणसाचं दुःख निवारण करा. का? तर दुःखितांचं दुःख निवारण करणं हा उपकार केवळ त्या दुःखितावर नसून नारायणावर आहे. यांनी नारायण ऋणी होतो.
आणि नारायण तुमच्या संसारात राबतो, बरकत देतो आणि तुम्हाला मुक्ती देतो. पण हे सगळं घडण्यासाठी हृदयात दया असावी लागते आणि दया हृदयात येण्यासाठी मुखात नाम असावं लागतं, तेव्हा हे घडतं, अन्यथा नाही. म्हणून नामधारक बना, हृदयात दया येईल. दयेमुळे तुम्ही दीनदुबळ्याची, पीडितांची सेवा कराल. ते ऋण नारायणावर होईल आणि या बदल्यात नारायण तुम्हाला मुक्ती देईल. अर्थात तुम्हाला मुक्ती कुणी दिली? दयेनं दिली. इनडायरेक्टली दयेनेच मुक्ती दिली. मग दया तुम्हाला मुक्ती मिळवून देते. आणि ज्याच्यावर हृदयात दया आहे ते दयावंत आहेत. आणि म्हणून धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. दयेनं मुक्ती मिळवून दिली. हृदयात दया आहे म्हणून दयावंत आहात. दयावंत धन्य असतो, का तर मुक्ती मिळवणं हीच खरी धन्यता आहे. आणि म्हणून धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. जीवनात धन्यता हवी आहे, जीवनात मुक्ती हवी आहे, तर दयावंत बना. दयावंत बनायचं तर मुखात नामधारण करा. या सगळ्या गोष्टी घडतील. आणि म्हणून गोरगरिबाच्या कामी या, पीडिताच्या कामी या, रंजल्या गांजल्याच्या, आडल्या नडल्याच्या कामी या. मुक्ती मिळेल आणि धन्य व्हाल. आणि सोबत मुखात नित्य नाम ठेवा. नामाला विसरू नका, हे फार महत्त्वाचं आहे. कारण नाम हा केंद्रबिंदू, नामाशिवाय काहीच घडत नाही. इथं घडतं ते फक्त नामानेच, बाकी कशानेच नाही. दयेला सुद्धा कारण नामच आहे. नामाला विसरू नका. नामाला विसरले की पापीच. नामाची बिनमुख तो नर पापिया. आणि म्हणून महाराज म्हणतात की धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. असे दयावंत की जे धन्य आहेत, ते वैकुंठात राहतात. त्यांचं घर वैकुंठात असतं. परंतु मृत्यूलोकात ते तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी येतात. ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत की हे तर उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. हे तर उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. ज्यांचं घर वैकुंठात आहे ते संत असतात. ते मृत्यूलोकात येतात तर तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिले जे ऋषी वर्तावया साच भावे. आमचं घर वैकुंठात आहे, पण तरी आम्ही मृत्यूलोकात येतो अवतार धरून, असं संत बोलतात. तुकोबाराय बोलतात. तुकोबाराय बोलतात माझं घर वैकुंठात आहे, पण तरी मी मृत्यूलोकात येतो संताचा अवतार धरून. का? तर संत कार्य करण्यासाठी, जगाला गाईडलाईन देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी. अवतार तुम्हा धरावया कारण, उद्धरावया जन जडजीव. वाढावया सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. या कार्यासाठी मी येतो. आणि म्हणून संत मृत्यूलोकात वैकुंठातून येतात ते केवळ आणि केवळ या 5 गोष्टी जी मी बोललो, जगाचा उद्धार करण्यासाठी, वाढाव्या सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, या गोष्टीसाठी ते येतातच. पण अजून एक प्रमुख उद्देश संतांचा, तो आहे उपकार करण्यासाठी. हे तर उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संत जगतात ते केवळ समाजावर उपकार करण्यासाठीच, स्वतःसाठी जगतच नाहीत. जो जगासाठी जगतो तो संत, स्वतःसाठी जगतो तो साधारण जीव. जगाचा संसार करतो तो संत, स्वतःचा संसार करतो तो साधारण जीव. संत स्वतःचा संसार करतच नाहीत, जगाचा संसार करतात. संत स्वतःसाठी जगतच नाहीत, संत जगासाठी जगतात. जगावर सातत्याने उपकार करतात. म्हणजे तो उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संत उपकार करणाऱ्यावर तो उपकार करतोच, यात काय नवल आहे. परंतु संत अपकार करणाऱ्यावरही उपकार करतो, हे खरं नवल आहे. जो मनुष्य अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो, तो महात्मा असतो. तुम्हाला कोणी 10,000 उसने दिले, काही दिवसांनी तुम्ही त्याला 10-15,000 उसने दिले, त्यात काय नवल हो? त्यांनी पैसे दिले, आपल्यावर उपकार केला. मग आपण त्याला कधीतरी उसने दिले, उपकार केला, फेडला उपकार.
उपकार करणाऱ्यावर कोणी उपकार करतो, हा साधारण जीव आहे. पण अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो तो विशेष महात्मा आहे, तो संत आहे. पावसाळ्याचे दिवस नदीला धोधो 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 पाणी वाहत आहे. पूर येऊन गेला, पण 4-8 दिवसांनी पाणी निवळ स्वच्छ झालं, निर्मळ पाणी, मस्त धार वाहते नदीची. आणि नदीमध्ये एक साधू स्नान करतोय, बाजूला 4-5 लोक स्नान करतायत. नदीच वाहत होती. अचानक त्या नदीच्या पाण्याच्या धारेत एक विंचू वाहत आला. तो विंचू साधूनं पाहिला. साधू त्या विंचवाकडे धावला आणि ओंजळीत विंचू घेतला आणि किनाऱ्यावर सोडण्यासाठी चालला. पण जात विंचवाची, त्याला काय घेणं देणं. त्यांनी ठो दिशी नांगी मारली. साधूच्या हाताला मुंगी आला, विंचू पाण्यात पडला. साधू पुन्हा ते विंचवाकडे धावला, कारण तो विंचू पुन्हा वाहू लागला प्रवाहात. साधू पुन्हा विंचवाकडे धावला, पुन्हा विंचू ओंजळीत घेतला आणि किनाऱ्याकडे चालला. विंचवाने पुन्हा नांगी मारली, मुंगी आला, विंचू पुन्हा पाण्यात पडला, प्रवाहात वाहू लागला. साधू पुन्हा विंचवाकडे धावला, पुन्हा ओंजळीत घेतला, किनाऱ्यावर सोडायला चालला. पुन्हा पुन्हा असं घडत होतं. बाजूला स्नान करणारे माणसं म्हणले, साधू महाराज तुम्ही काय वेडेत का? आता विंचू तुम्हाला पुन्हा पुन्हा नांग्या मारतोय, तुमच्या हाताचा अंगाचा दाह व्हायला आहे, विष चढायला आहे. अहो द्या ना सोडून, जाऊ द्या ना भाऊन, मरू द्या ना म्हणले त्याला, द्या सोडून. साधू म्हणतो, बाबानो, चावणं हा विंचवाचा स्वभाव, चावणं हा विंचवाचा स्वभाव, उपकार करणं हा माझा स्वभाव. मी जर उपकार करायचा सोडूनच दिला तर मी साधू कसला? तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. हा तुका जो उरलाय तो केवळ जगावर उपकार करण्यासाठी, बाकी कशासाठी नाही. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. साधू संत जगतात ते केवळ जगावर उपकार करण्यासाठी. तेच तुकोबारा म्हणतात की येत उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. येत उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संत महात्मे ज्यांचं घर वैकुंठात आहे ते मृत्यूलोकात पृथ्वीवर येतात ते केवळ आणि केवळ तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. जगानं उपकार करत राहावं, साधूने उपकार करतच राहावं, ही साधूची जात असते. जगात 3च गोष्टी अशा आहेत की जे अपकार करणाऱ्यावर सतत उपकारच करतात. नंबर 1 आपले जन्मदाते मायबाप, नंबर 2 संत आणि नंबर 3 भगवंत. हे अपकार करणाऱ्यावरही उपकारच करतात. नंबर 1 मायबाप, आपले जन्मदाते आईवडील हे आपले मायबाप असतात. संत आपले मायबाप असतात आणि भगवंत आपला मायबाप असतो. का? की जो अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो मायबाप असतो. आपले जन्मदाते आईवडील आपले मायबाप असतात. एक प्रेयसी आपल्या प्रियकराला म्हणते, जा तुझ्या आईचं काळीज कापून आण. साने गुरुची गोष्ट आहे. ती म्हणते, जा तुझ्या आईचं काळज कापून आण, मग मला कळेल की तुझं खरं माझ्यावर प्रेम आहे. आता त्या पुरीसाठी येड झालेलं ते पोरगं गेलं पळत, आत्ता आणतो म्हणले कापून आईचं काळीज. खरंच गेलं घरी, माय कापली, कसा कसा चाकूने माय कापली, मेली माय. छाती फाडली, हृदय अर्थात काळीज हातात घेतलं आणि पळत सुटला त्या प्रेयसीला दाखवायला. पळताना त्याला वाटेत एका दगडाची ठेस लागली, खाली पडला, सोबत काळीजही खाली पडलं आणि त्या काळजातून एक आवाज आला, बाळ तुला काही लागलं का रे? बाळ तुला काही लागलं का रे? याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणं. अपकार करणाऱ्यावर उपकार करणं. माय चक्क कापलीये, काळीज हातात घेतले आणि पळतोय. पळताना दगडाची ठेच लागली, खाली पडला, काळीजही खाली पडलं, काळजातून आवाज येतो, बाळ तुला काही लागलं का रे? बाळ तुला काही लागलं का रे?
ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. तोडा चिरा दुग्धधाराची येते, मैला कापा चिरा काही करा हाना मारा, तिच्यातून दुधाचाच पाना येईल. रक्ताच्या चिळकांडे येतील पण काव्य म्हणून तोडा चिरा दुग्धधाराची येते. अर्थात आईला किती त्रास द्या ती तुमच्यावर उपकारच करते, किती आईला अपकार करा ती तुमच्यावर उपकारच करते, बापाला किती अपकार करा तो तुमच्यावर उपकारच करतो. आणि म्हणून अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो ती मायबाप असतात. आणि म्हणून मायबाप हे तीनच जातीचे असतात. एक आमचे जन्मजाते आईवडील, नंबर 2 संत आणि नंबर 3 भगवंत. आमचे जन्मजाते आईवडील हे आमचे मायबाप असतात. आई कापली आहे, मुलगा पडलाय, काळीज पडले तरी काळजातून आवाज येतो, बाळ तुला काही लागलं का रे. याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणं. आणि अपकार करणारा उपकार करतो ती मायबाप असतात. पुन्हा अपकार करणारा उपकार करतो तो संत असतो. नरबरा लिहित आहेत, वरी फोडावया लागी लोह मिळे परिसाच्या अंगी, ते मिळते प्रसंगी सोन्याची होईजे. मिळते प्रसंगी सोन्याची होईजे. वरी फोडावया लागी लोह मिळे परिसाच्या अंगी, ते मिळते प्रसंगी सोन्याची होईजे. लोखंडाचा घन आहे आणि घन परिसावर मारलाय, जोरात मारलाय, परिस फुटलाय. लोखंडाच्या घनानं परिसाला फोडून परिसाला अपकार केलाय, परिसाचा चुरा केलाय. पण फुटत असताना त्या परिसाचा लोखंडाला स्पर्श झालाय. परिस फुटलाय, परिसाचा चुरा झालाय. कुणी केलाय? लोखंडाने. लोखंडाने परिसाचा चुरा केलाय, लोखंडाने परिसाला अपकार केलाय. पण फुटत असताना परिसाचा लोखंडाला स्पर्श झालाय. परिसाला अपकार होऊ नये त्या परिसाने आपल्या स्पर्शाने त्या लोखंडी घनाचं सोनं केलंय. याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणं. लोखंडी घनानं परिसाला फोडून त्याचा चुरा केलाय, अर्थात परिसाला अपकार केलाय, तरी परिसानं लोखंडावर उपकारच केला. आपल्या स्पर्शानं लोखंडाला स्पर्श करून त्याचं सोनं केलं. अपकार करणाऱ्यावर उपकार करतात ती मायबाप असतात. अपकार करणारा उपकार करतो तो संत असतो. जगानं त्रास द्यावा, कितीही अपकार करावा, संत उपकारच करतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. याला म्हणायचे इथं उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. या मंबाजीनं तुकोबाराला का कमी त्रास दिला का? रामेश्वर भट्टानं तुकोबाराला का कमी त्रास दिला का? या विसोबा खेसरानं ज्ञानोबाराला का कमी त्रास दिला का? अहो जोळी फाडली, अन्न जमिनीवर सांडवलं, मुंजी होऊ दिल्या नाही, त्या सिद्ध बेटावर राहण्यास भाग पाडलं. वनवास 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 हाल हाल केले 4 भावंडाचे विसोबा खेचराने. पण कुठं अजिबात दुःख व्यक्त केलं नाही ज्ञानोबाराने. कुठं ज्ञानेश्वरीत कुठल्या त्यांच्या संत वाङ्मयात एकही अपशब्द नाही आहे. उलट या विसोबाने ज्यावेळेस तो ज्ञानोबाराच्या पाठीवर मांडे भासतात ते पाहिलं दृश्य चोरून त्याची झाग गेली. आला ज्ञानोबाराच्या पायावर लोळायला लागला. ज्ञानोबाराने त्याला हाकलून दिलं नाही, मागचं काढलं नाही, तू असं केलं तसं केलं. उलट त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला एवढा मोठा संत केला की तो पुढे नामदेव महाराजचा गुरु झाला. याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणं. मंबाजीने रामेश्वर भट्टाने तुकोबाराचा गाथा इंद्रायणीत बुडवला. 14 दिवसांनी जस गाथा वर आला, तारी आल्या जयच्या लाह्या, गाथा वर आला, दोघं शरण आले. तुकोबाराने त्या दोघांनाही संत बनवलं. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. या दोघाला हे अपकार करणार रामेश्वर भट्टाला मंबाजीला यांनी अपकार केला तुकोबारावर, पण तुकोबाराने उपकारच केला, त्याने संत बनवलं. अपकार करणारा उपकार करतो तो संत असतो. लोखंडाने परिसाला फोडले, अपकार केलाय, पण परिसाने लोखंडावर उपकारच केलाय, त्याचं सोनं केलंय आपल्या स्पर्शानं. पठाण 108 वेळा थुंकला नाथ महाराजच्या अंगावर, बरं शब्द बोलले नाही.
या अपकार करणाऱ्या पठाणाला मुक्त करून नाथ महाराजांनी त्याच्यावर उपकार केला. अपकार करणारे उपकार करतात ती संत असतात. अपकार करणारा उपकार करतो तो देव असतो. कंस, चाणूर, रावण, कुंभकर्ण, हिरण्यकशिपू, हिरण्यक, ते शिशुपाल, काय ही माणसं देवाला मारायला टपली होती. देवाला, नारायणाला वेगवेगळ्या अवतारात मारायला टपली होती. पण जे देवाला मारायला टपलेत अशा दुष्टांनाही देवाने मारलं. पण देव ज्याला मारतो त्याला मुक्ती देतो. अशा दुष्टांना की जे दुष्ट देवाला मारायला टपलेत त्यांनाही मुक्ती दिली. तुझे अवधारे जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, कैवल्य असे पवित्र वैर्यही दिले. तुझे अवधारे जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, कैवल्य असे पवित्र वैर्यही दिले. देवा, मोक्षासारखी पवित्र वस्तू तू तुझ्या वैरालाही दिलीस. का? तर देव आमचा बाप आहे. देव कंसाचा बाप आहे, रावणाचा बाप आहे, कुंभकर्णाचा बाप आहे, सगळ्याचा बाप आहे. देव जगाचा बाप आहे. या कारणे मी पिता, महद्ब्रह्म हे माता, आपत्य पंडुसुता जगडंबरू. देव आमचा बाप आहे. देव जगाचा, विश्वाचा बाप आहे. आणि बाप पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. पुत्र चुकलाय, बापाला शरण आलाय आणि बापाने माफ केला नाही, मग तो बाप कसला? त्याला बाप म्हणून घ्यायचा अधिकार नाही. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. अपकार करणाऱ्या मुलावर जो उपकार करतो तो बाप असतो. आणि म्हणून मी बोलून गेलो की अपकार करणारा जो उपकार करतो ती आपली जन्मदाती मायबाप असतात, संत असतो आणि भगवंत असतो. आपले जन्मजाते मायबाप अपकार करणाऱ्या मुलावर उपकारच करतात. संत समाजावर, अपकार करणाऱ्या समाजावर उपकारच करतात. भगवंतही अपकार करणाऱ्या समाजावर उपकारच करतो. आणि म्हणून जे अपकार करणारे उपकार करतात ते जन्मजाते मायबाप, संत आणि भगवंत असतात. त्याच्या प्रस्तुत अभंगात तुकोबारा हेच सांगतात की तो उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. जे केवळ उपकार करण्यासाठीच जगतात, जगावर उपकार करणं हाच त्यांचा धंदा आहे. नुसतं उपकार करणारे उपकार नाही, तर जे अपकार करतात त्यांच्यावरही उपकार करणं ही संतांची विशेषत्वता आहे. हे तो उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आणि म्हणून इथे पहिल्या चरणात जे दयावंत शब्द वापरलाय, दयावंत जे अंतरी, धन्य ते संसारी, आणि दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. यावरून सरळ सरळ अर्थ निघतो की दयावंत म्हणजे संतच. संत म्हणजे दयावंत, दयावंत म्हणजे संत. कारण दया ही साधूच्या, संताच्या आश्रयाने जगते. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही. नाथ महाराज, दया ही साधूच्या, संताच्या आश्रयाने जगते. कारण दया ही नामाच्या पोटी जन्म घेते. साधू नामधारक असतो, संत नामधारक असतो. आणि मग दयावंत फक्त आणि फक्त नामधारकच असतो. मग तो साधारण जीव असो की संत असो. तुम्ही साधारण जीव आहेत, मुक्त नाही आहेत, पण नित्य नामधारक आहेत. तुमच्या हृदयात ही कमालीची दया वास करते. साधूच्या हृदयात दया वास करतेच का? तो नित्य नामधारक आहे. पण आम्ही मुक्त नाही आहेत, पण नामधारक आहेत. आमच्या हृदयात दया वास करते, पण नाम नित्य हवं आहे. कधीतरी अवसापणाला घेतलं तर ती उगा छटाकात पा दया असते. दया टनात हवी. संताच्या हृदयात टनात, क्विंटलमध्ये दया वास करते. का? नित्य नाम आहे. साधारण जीव आहे, मुक्त नाही, पण नित्य नामधारक आहे. त्याच्या हृदयात टनात, क्विंटलमध्ये दया वास करते, संतासारखीच. पण नामधारक नाही आहे, निर्दय कडू असतं. पण नाम आहे, अतिशय थोडं आहे. दया असते पण छटाकात पा. नित्य नामधारक आहे, क्विंटलात, टनात दया वास करते. आणि संतापाशी तर अमर्याद दया आहे. कारण त्यांचं भांडवलच आहे. भूतांची दया आहे भांडवल संता. आणि दया का हृदयात उत्पन्न होते? ती केवळ हरिनामामुळे. दयेचा जन्मच हरिनामातून होतो.
दयेचा जन्मच हरिनामातून होतो. म्हणून भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. दया ही जन्म घेते ती केवळ आणि केवळ हरिनामाच्या पोटी. आणि मग हरिनाम तिथे दया, दया तिथे धर्म, हा सिद्धांत हे समीकरण आहे. आणि म्हणजे दयावंत आहेत त्यांचं घर वैकुंठात असतं. ज्यांचं घर वैकुंठात आहे ते संत असतात. पण तरी या पृथ्वीवर येऊन तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी ते वैकुंठातून येतात आणि आमच्यावर उपकार करतात. आणि म्हणून महाराज म्हणतात की येतं उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. आणि असे दयावंत संत जे धन्य आहेत, जे वैकुंठातून आलेत, आमच्यावर उपकार करण्यासाठी आलेत, ते कधीच खोटं बोलत नाहीत आणि ते आपल्या देहाबद्दल उदास असतात. हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, लटिके वचन नाही देही उदासीन. लटिके वचन नाही देही उदासीन. हा नाही शब्द पुढे गेलाय पण तो मागा लावायचा. लटिके वचन नाही देही उदासीन असं नाही घ्यायचं. लटिके वचन नाही देही उदासीन. अर्थात हे वैकुंठातून आलेले दयावंत संत कधीच खोटं बोलत नाहीत आणि ते आपल्या देहावर उदास असतात, असं तुकोबार अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात. आणि महाराज म्हणतात की हे दयावंत संत जे वैकुंठातून आलेत आमच्यावर उपकार करण्यासाठी, हे कधीच लटकं अर्थात खोटं बोलत नाहीत. संत किंवा दयावंत पुरुष कधीच खोटं बोलत नाही आणि ते आपल्या देहावर उदास असतात. संत कधीच खोटं बोलत नाहीत, दयावंत पुरुष कधीच खोटं बोलत नाही. खोटं बोलणं पाप आहे. तुकोबाराय म्हणतात की असत्यवाणी पापाचीच खाणी. मनुष्य खोटं बोलला की त्याने पापाचे डोंगर रचले. आणि दिवसात आम्ही एखाद्या वेळेस खरं बोलतो, दिवसभर खोटंच बोलतो, लय मजा आहे मोठी. माणसाला मोठी गंमत वाटते की मनुष्य स्वतःला चतुर समजतो. कुणाला? स्वतःला. का तर मी दिवसभर समोरच्याला चुत्या मारलं, खोटं बोललो, त्याला फसवलं, त्याला घुमवलं, यात त्याला मोठेपणा वाटतो. पण बाबा तू पापाचे डोंगर रचायलास का? तर असत्यवाणी तुका म्हणे पापाची खाणी. मनुष्य घरात दारात बाहेर आत बायकोला मुलाबाळाला समाजाला सारखं खोटं बोलतो, पण यात त्याला मोठेपणा वाटतो. घुमावलं का नाही, घुमवलं का नाही, चुत्या मारलं का नाही, बनवलं का नाही, फसवलं का नाही, कशाने? खोटं बोलून. अरे घडीवर फसवलंस, पण तू तुझ्या जीवनात डोकून बघ ना. खोटं बोलून फसवणं अर्थात खोटं बोलणं हे पाप आहे. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. म्हणून खोटं बोलू नका. पापाचे डोंगर रचतात आणि नरकाला जातात. सतत खरं बोला. खरं बोलण्याला फार किंमत आहे. खरं बोलण्याला किती किंमत आहे? तुकोबारायच म्हणतात की खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. आयुष्यभर एकच व्रत पाळलं, तुम्ही खरं बोलले तर तेवढ्या एका व्रतावर तुम्हाला फुकटात मोक्ष मिळतो. फुकटात. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेट देतो कधी? तुम्ही आयुष्यभर खरं बोलले तर. ज्ञानोबराय म्हणतात की माझे असत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. ज्ञानोबराय म्हणतात की माझ्या ज्ञानेश्वरी लिहिण्याची पात्रता का आली? मी सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं, जडभिंत चालवली, रेड्यामुखी वेद बोलवला, पाठीवर मांडे भाजले, आणखीन इतर अनेक चमत्कार केले. पण हे चमत्कार माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. हे चमत्कार माझ्या जीवनात फार विशेष महत्त्व ठेवत नाहीत. मग ज्ञानोबराय म्हणतात की माझ्या जीवनातला सर्वात मोठा चमत्कार जर काय असेल तर तो आहे मी लिहिलेली ज्ञानेश्वरी. आणि मी लिहिलेली ज्ञानेश्वरी, ही ज्ञानेश्वरी लिहिण्यास मी पात्र का झालो? तर मी आयुष्यभर किंवा प्रत्येक जन्मात एकच व्रत पाळलं की मी माझ्या मुखानं सातत्यानं सत्य बोललो, मी कधीच खोटं बोललो नाही. आणि सातत्यानं सत्य बोलण्यामुळं माझ्यात काय महानता, काय योग्यता आली? तर मी ज्ञानेश्वरी लिहू शकलो. हे ज्ञानोबराय स्वमुखाने ज्ञानेश्वरी बोलतात आणि माऊली लिहितात, माझे सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. सातत्यानं सत्य बोलण्यानं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या योग्य बनतात. हे ज्ञानोबराय स्वमुखाने ज्ञानेश्वरीत बोलतात. सातत्यानं खरं बोलल्याने पांडुरंग फुकटात भेटतो, हे तुकोबाराय बोलतात. मग बोला ना खरं, फायदाच फायदा आहे.
आणि खोटं बोलला तर पापाचे डोंगर आहेत. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. घडीभर लय मजा वाटते लोकाला चिवत्या मारून खोटं बोलून फसवण्यात, पण नरकाला जाता. आणि म्हणून दयावंत पुरुष संत महात्मा जो वैकुंठवताना आलाय तो कधी खोटं बोलत नाही, तो सारखं खरं बोलतो. तो कधीच खोटं बोलत नाही, तो सातत्यानं सत्य बोलतो. असत्य बोलणं हे पाप आहे. पापानं आपलं काय वाटलं होतं, असत्य बोलण्यानं किती वाटलं होतं. महाभारतातलं एक उदाहरण सांगतो. महाभारतातला प्रसंग. 11 दिवस झाले युद्धाचा काही परिणाम दिसून येईना. कौरवाचं पारडं भारी पडू लागले. का आता तिकडं चिरंजीवी आहेत, इच्छामृत्यू आहे. हे भीष्माचार्य इच्छामृत्यू, अश्वत्थामा कृपाचार्य चिरंजीवी. आता जे इच्छामृत्यू आहेत किंवा ज्यांना मरणच नाही त्यांना कधी मारावं, कधी युद्ध जिंका तुम्ही. ते सैन्याचा नाश करायले. 11 दिवस झाले युद्धाचा परिणाम दिसेना. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराकडे गेले. म्हणले दादा, कृष्णापेक्षा मोठा होता तो, आत्याचा मुलगा. म्हणले दादा युद्ध जिंकायचे. म्हणले काय बोलतो कृष्ण, जिंकायचे ना. म्हणले मग तुम्हाला एक काम करावं लागेल. म्हणले काय. म्हणले खोटं बोलावं लागेल. अरे काय बोलतो म्हणले कृष्ण, तुला माहिती आहे का मला धर्म का म्हणतात. म्हणले सगळं माहिती आहे मला. अरे म्हणले मी कधीच खोटं बोलत नाही, मी सातत्यानं खरं बोलतो, सत्य बोलतो, म्हणून मला धर्म म्हणतात. ते सगळं तुमच्यापाशी राहू द्या. म्हणले दादा मला सारं माहिती आहे, तुम्ही मला एकच सांगा, खोटं बोलणार आहेत का. धर्म म्हणला नाही. मग तुझा पराजय होणार नाही, तुझा विजय होणार नाही, तुझा पराजय होईल. तुझा विजय होणार नाही, तुझा पराजय होईल. तू युद्ध हरशील. देव निघाले. युधिष्ठिर म्हणतो देवा थांबा, मला समजून तर सांगा नेमकं काय. म्हणले खोटं बोलशील ना. म्हणले बोलतो. हां मग आता तुझा विजय होईल. म्हणले आता तुझा विजय होईल. म्हणले काय खोटं बोलायचं. म्हणले अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे, त्याला भीम मारेल. आणि अश्वत्थामा नावाचा द्रोणाचार्याचा मुलगा आहे. आणि खोटी आपा सोडायची की अश्वत्थामा मेला. आणि ही बातमी द्रोणाचार्याच्या कानावर टाकायची. पुत्रमोहानं तो हातबल होईल, गळून जाईल, शस्त्र टाकेल आणि पुत्राच्या वियोगात रडत बसेल. आणि त्यावेळेस आपण त्याला मारायचं. नाहीतर त्यांनी आपला अभिमन्यू असाच चिरडून मारला आहे. आधी अधर्म त्यांनी केला, आता आपण करू, आता पर्याय नाही. युधिष्ठिर तयार झाला आहे. भीमानं अश्वत्थामा मारला आहे. आणि देवानी युधिष्ठिरला सांगितलं की तू एवढंच बोलायचं, अर्धच खोटं बोल, सगळे बोलू नको. की अश्वत्थामा हाता, अश्वत्थामा मेला, त्याची हत्या झाली, पण नरवा कुंजरवा तो हत्ती का माणूस आहे माहीत नाही. तर अश्वत्थामा हाता एवढंच वाक्य द्रोणाचार्याच्या कानावर जाऊ देऊ. आणि नरवा कुंजराच्या टायमाला आम्ही ढोल नगारे वाजू, हे पुढचं अर्ध वाक्य त्याच्या कानावर जाऊ द्यायचं नाही. मग अश्वत्थामा हाता, अश्वत्थामा मेला एवढं कानावर गेलं बस झालं. पण पुढचं नरवा कुंजरवा तुला अर्धच खोटं बोलायचं. म्हणले हत्ती का माणूस आहे माहीत नाही, तुला पूर्ण पाप करायचं नाही, अर्धच पाप करायचं अर्ध खोटं बोलून. युधिष्ठिर तयार झालाय. भीमानं तो अश्वत्थामा नावाचा हत्ती मारलाय आणि बातमी सोडली आहे. मग त्या युद्धाच्या फडावर एकच माणूस होता सत्य बोलणारा, युधिष्ठिर. खरं खोटं तपासण्यासाठी हा द्रोणाचार्य आलाय आणि विचारतोय युधिष्ठिरा अश्वत्थामा मेला का. तर युधिष्ठिर म्हणतो अश्वत्थामा हाता, पुढं मला नरवा कंजरवा, तेव्हा ढोल वाजले, ते अर्ध वाक्य कानावर गेलं नाही. आणि युधिष्ठिर म्हणला अश्वत्थामा हाता, एवढं अर्धच वाक्य कानावर गेलं. त्याची खात्री पटली द्रोणाचार्याची, माझा पुत्र अश्वत्थामा मेला. रथावर गेला, रथावर बसलेच होता, रथात धनुष्य खाली टाकलं, हातबल झाला, पुत्राच्या वियोगात रडू लागला, बळ निघून गेलं, हातबल झाला, दृष्टद्युम्न आला, द्रोणाचार्याचं मुंडकं उडवलं, द्रोणाचार्य मेला. या दृष्टांतून सांगायचं मला एवढं की वदविले नारायणे मुखे धर्मा, अंगुष्ठा त्या कर्मासाठी गेला. युधिष्ठिर स्वतःहून खोटं बोलला नाही, नारायणानं भगवान कृष्णानं खोटं बोलायला लावलंय. युधिष्ठिर खोटं बोललाय, अर्ध खोटं बोललाय, देवाच्या सांगण्यानं खोटं बोललाय. आणि एवढं अर्ध खोटं बोलल्याने स्वर्गारोहणाच्या वेळेस युधिष्ठिरच्या उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. आयुष्यात अर्ध खोटं बोललाय, देवाच्या सांगण्यानं खोटं बोललाय. आणि अर्ध खोटं बोलल्याने स्वर्गारोहणाच्या वेळेस युधिष्ठिराच्या उजव्या पायाचा अंगठा गळून पडतो. आयुष्यात आम्ही सारखं खोटीच बोलणारी माणसं, सारखी खोटीच बोलणारी माणसं, आमचं काय काय गळून पडावं.
आमचं काय काय गळून पडावं. अहो उभं शरीर गळून पडेल. आणि म्हणून असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. खोटं बोलू नका, सदैव सत्य बोला. सदैव सत्य बोलल्याने देव भेटतो. ज्ञानेश्वर लिहिण्याची पात्रता येते, इतकी महानता आहे. आणि मग सदैव खरं बोला, खोटं बोलू नका. आणि म्हणून महाराज म्हणतात की असे जे महात्मे दयावंत आहेत, वैकुंठातून आलेत, तुमच्यावर उपकार करण्यासाठी आलेत, तुम्हाला मुक्ती मिळवून देण्यासाठी आलेत, ते सातत्यानं सत्य बोलतात, कधीच खोटं बोलत नाहीत. आणि ते आपल्या देहावर उदास असतात. ते आपल्या देहावर उदास असतात. या देहावरी उदास व ऐशा परी उखिता जैसा बिडारी बैसला असे. एखादा मनुष्य, तुम्ही प्रवासामध्ये बसस्टँडला उभेत आणि एखादा मनुष्य बाजूला आहे, तो अनोळखी आहे आणि गाडीचा टाईम झाला आणि तुम्हाला फार लघवी आली आणि तुम्ही म्हणले अजून गाडी आली नाही, मी पटकन जाऊन येतो, लघुशंका लघवी करून येतो, माझ्या ह्या सामानाला लक्ष ठेवा. तो म्हणला हो ठीक आहे जा. पण त्याला दुसऱ्या गावाला जायचं होतं, तुमची गाडी आली नव्हती, पण ते तुम्ही लघवीला गेले तेवढ्यात त्याची गाडी आली. त्याला काय घेणं देणं, जागा पकडायसाठी तुमचं बिराट त्याने सोडून दिलं, कोण नेऊ नाही ठेवू, बिराट टाकून दिलं आणि गाडीत जाऊन बसला. तो पण तुमचं बिराट लोकांनी चोरून नेलं. परका मनुष्य आपल्या बिराडाला, आपल्या सामानाला राखण ठेवला आणि त्याची गाडी आली तर तो उदास असतो, निघून जातो, चोरून नाही तर राहू. तो जसा तुमच्या सामानाबद्दल उदास असतो परका मनुष्य, तसा संत महात्मा आपल्या देहाबद्दल उदास असतो. देह राहू नाही तर जाऊ. तो परका म्हणतो त्याचं सामान जाऊ नाही तर राहू, माझी गाडी आली मी चाललो. तसं संत म्हणतात हा देह माझा, जाऊ नाही तर राहू, आम्ही फक्त देवाचे, आम्ही देवाचे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. या देहावरी, याला म्हणतात उदासीन असणं. या देहावरी उदास व ऐशा परी उखिता जैसा बिडारी बैसला असे. संत महात्मे देहावर उदास असतात. भक्त ऐसे जाना देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास. एवढंच नाही तर संत महात्मे घरावर, दारावर, बायका मुलावर, धन दौलत सगळ्यावर उदास असतात. नरवाला लिहितात झाडाची सावली वाटे जैसी मिनली, घरावरी तितुली माया नाही. सावली सरीचीच असे, पण असे हे नेणीजे जैसे, स्त्रियेचे तैसे लवलुप्य नाही. आणि प्रजा जे झाली ते वस्ती कीर आली, का गुरुवे बसली रुखातळी. एरवी ग्रहधारा पुत्री, नहे जया मैत्री, ज्ञानाशी पात्री आपणची जो. आणि संपत्ती माझी असता, ऐसा गा मी पंडू सुद्धा, जसा वाटे जाता साक्षी ठेविला. या वेळेतून ज्ञानोबा सांगतात की महात्मा केवळ देहावरच नाही, महात्मा केवळ देहावरच नाही, तर तो घरावर, बायको मुलावर, संपत्तीवर, धनावर, जगावर सगळ्यावरच उदास असतो. साक्षी भावना जगतो, यांच्यात राहतो पण यांचा नसतो, असा उदास असतो. आणि म्हणून जो दयावंत आहे, ज्याचं घर वैकुंठात आहे, वैकुंठातून मृत्यूलोकात उपकारासाठी आला आहे, आपल्यावर उपकार करण्यासाठी, असा मनुष्य कधीच खोटं बोलत नाही, सातत्यानं सत्य बोलतो. तो आपल्या देहावर उदास असतो. आणि चौथ्या चरणात सांगतात की तो सातत्यानं मधुर गोड बोलतो आणि कोणाचेही गुन्हे आपल्या पोटात सपादून घेतो. ह्या अभंगाच्या चौथ्या चरणात. आणि महाराज लिहितात की मधुरावाणी होटी तुका म्हणे वावपोटी. मधुरावाणी होटी तुका म्हणे वावपोटी. असा महात्मा, असा दयावंत पुरुष, असा दयावंत संत, तो सातत्यानं मुखानं गोड बोलतो, कोणाला दुखवत नाही. साचा आणि मवाळ मितुले परी सरळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सतत गोड बोलणार, कोणाला दुखवायचं, आपल्या वाणीने कोणाला दुखवायचंच नाही. आपल्या वाणीनं समोरच्याला दुखवणं ही वाचिक हिंसा आहे. तो वाचेने कधी हिंसा करत नाही, सातत्यानं वाणीनं गोड बोलतो. एक तर बोलत नाही, बोलला तर असं वाटतं की आपला कोणी मायबाप बोलू लागलाय. ज्ञानोबाच लिहित आहेत की नादब्रह्म मुसे आले, का गंगापाय अससले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. पतिव्रते आले वार्धक्य जैसे. पतिव्रत स्त्री असावी आणि तिला म्हातारपण यावं आणि मग ती बोलावी. एक तर पतिव्रत आहे, चापचोपे वागण्यात, आणि म्हातारी झाली आणि ती बोलायली आणि तिच्याशी आपली गाठ पडली. ती किती प्रेमळ आणि हळूवार बोलेल. तसे हे संत महात्मे
प्रेमळ मधुर हळुवार बोलतात. ती पतिव्रता म्हातारी झाली, तिची भेट झाली, ती म्हणेल, कोण आपण, कधी आलात, आमच्याकडे आलात, काय काम काढलं, या ना, बसा ना, चहा घ्या, जेवण करा, उशीर झालाय मुक्काम करा, सकाळी जा, येत चला. का पतिव्रते आले वार्धक्य जैसे. हेच महाराज म्हणतात की मधुरावानी होटी. पतिव्रता स्त्री आहे आणि म्हातारपण आले, ती जशी प्रेमळ गोड बोलेल, तसा संत महात्मा प्रेमळ आणि गोड बोलतो, जगाला सुखी करतो, आपल्या वाणीने कोणाला दुखवत नाही. आणि त्याचं पोट किती मोठं असतं म्हणजे समुद्रा एवढं. कोणी किती त्रास देऊ, सगळ्याचे गुन्हे आपल्या पोटात सपदून घेतो. ज्ञानोबा साक्ष देतात. घेऊन जळाचे लोट आलिया नदी नदाचे संघाट, करी वाढ पोट समुद्र जेवी. काय होईल ज्ञानोबाची. घेऊन या जळाचे लोट आलिया नदी नदाचे संघाट, करी वाढ पोट समुद्र जेवी. नद्याने किती पाणी वाहून आणू द्या, समुद्र आपल्या पोटात गडप करतो, बिनबोबाट गडप करतो. तसं जगाने किती त्रास देऊ द्या, त्याने दिलेला त्रास आपल्या पोटात गडप करतो, बिनबोबाट कोणाला त्रास देत नाही. सर्व ही साहतिया गरिमा, परी गर्वा न येतेची क्षमा, अंग वाहुनिया रोमा वाहने नेणे. आपल्या शरीरावर केस आहेत, शरीर आपल्या केसाचं वजं वाहतं, पण कधी गर्वाला येत नाही की केसानं मी तुमचं वजं वाहतोय. तसं महात्मा सर्वांचे दुःख आपल्या पोटात सपातून घेतो, पण कधी म्हणत नाही तुम्ही त्रास दिलाय मला, मी सपातून घेतलाय. अंग वाहुनिया रोमा वाहने नेणे. घेऊन जळाचे संगाट आलिया नदी नदाचे लोट, करी वाढ पोट समुद्र जेवी. सगळ्याचे गुन्हे आपल्या पोटात सपातून घेतो. याला तुकोबाराय म्हणतात. त्याचं पोट मोठं असतं. तुका म्हणे वाव पोटी. अनाक्रोश जे तर क्षमा असे, बिनबोबाट क्षमा आहे. समोरच्याला बिनबोबाट तुम्ही माफ करता, अनाक्रोश क्षमा आहे. जो मानापमाना ते साये, सुख दुःख जेत समाये, निंदा स्तुती नो हे दुखंडो जो. असा महात्मा ज्याचं पोट मोठं आहे, तो मधुरवाणीने बोलून जगाला सुखी करतो आणि सगळ्याचे गुन्हे आपल्या पोटात सपातून घेतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मधुरावाणी होटी, तुका म्हणे वाव पोटी. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. सारांश, तुम्ही मुखामध्ये नामधारण करा. इथे तुकोबाराय असं सांगतायत की जे दयावंत असतात ते धन्य असतात. का तुम्ही जगावर दयेमुळे उपकार करता, त्यामुळे नारायण ऋणी होतो आणि ही दया तुम्हाला मोक्ष मिळवून देते. मोक्ष मिळवणं ही धन्यता असते. हे संताबद्दल झालं. संत ऑलरेडी मुक्त आहेतच, संत तर मुक्त आहेतच. या अभंगात संतांचं वर्णन आले. पण आम्ही संत नाही आहेत, तरी आम्हाला संताला हा जो लाभ झाला तो आम्हाला मिळवता येतो. तुम्ही नित्य नामधारक बना, हृदयात दया वास करेल, तुम्ही दयावंत व्हाल. तुमच्या जीवनात दया आली की तुम्ही दीन दुबळे, रंजले गांजले, आडले नडले, पीडित दुःखी यांचं दुःख निवारण करण्यासाठी धावाल. दुःखिताचं दुःख निवारण केलं तो उपकार केवळ त्या दुःखी माणसावर नसून तो उपकार नारायणावर असतो. नारायण तुमच्या ऋणात दबतो आणि हे ऋण फेडण्यासाठी नारायण तुमच्या संसारात राबतो, तुम्हाला मुक्तीही देतो. आणि मग ही मुक्ती कुणी दिली? पर्यायाने, दयेनेच दिली. आणि मग दयेमुळं तुम्ही दयावंत, या दयेमुळे तुम्हाला मुक्ती, दयेमुळे तुम्हाला मुक्ती, दयेमुळे तुम्ही दयावंत. आणि मग दयावंत पुरुष धन्य असतो. आणि मुक्ती मिळवणं ही मानवी जीवनाची सर्वात मोठी धन्यता आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,
तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.